हेलो व्यूवर्स, वेलकम टू माय आरोग्यवर्धिनी चॅनल। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक सांगणार आहे, तो म्हणजे धूम्रपान। धूम्रपान करणे आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदेह आहे। सिगारेट जळाल्यानंतर त्यातून खूप हानिकारक रसायने निघतात, ज्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते। ही रसायने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करून आरोग्याला हानी पोहोचवतात। धूम्रपान केल्यामुळे आपल्या शरीराला किती नुकसान होतो हे आज आपण बघणार आहोत। सोबतच त्याला उपाय काय करायचे आहे हे पण मी आज सांगणार आहे। फ्रेंड्स, सिगारेटच्या धुराचा शरीरातील रक्तभिसरण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन ही प्रक्रिया मंदावते, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे 51% वाढते। संशोधनानुसार सिगारेट ओढल्याने मेंदूतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो, यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते। नियमित सिगारेट ओढल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदय विकाराचा धोका निर्माण होतो। नियमित सिगारेट ओढल्याने यकृतमध्ये टार जमा होतो, त्यामुळे यकृताचा कॅन्सर वाढण्याची 90% शक्यता वाढते। धुरात असलेल्या रसायनामुळे तोंडातील लाळ कोरडी होते, शिवाय दातासंबंधी समस्या निर्माण होतात, यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते। सिगारेटमधील तंबाखूत कित्येक ऑक्सिडेंट असतात, ज्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो। यामुळे डोळ्यांचे तेज कमी होणे, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन आणि ऑप्टिक न्यूरोपॅथी सारख्या समस्या निर्माण होतात। यातील निकोटीन शरीरातील एस्ट्रोजन हार्मोनचा परिणाम कमी करतात, त्यामुळे हाडे ढिसूळ होऊन हाडांच्या समस्या निर्माण होतात। सिगारेटमध्ये फेनॉल्फथालेनचा नावाचा घटक असतो, जो रक्तात मिसळतो आणि डीएनएला हानी पोहोचवतो, ज्यामुळे कॅन्सरची शक्यता निश्चितच होते। या सर्व परिणामांवर उपाय म्हणून आपल्याला काय सेवन करायचे आहे हे आता मी सांगणार आहे। आपल्याला नियमित आहारात पालकाचा समावेश करायलाच हवा। यातील फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B9 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो। दिवसभरातून नियमित 1 किंवा 2 संत्री खा किंवा 1 ग्लास संत्र्याचा ज्यूस प्या। यातील व्हिटॅमिन C शरीरातील निकोटीन बाहेर काढतो। निंबूमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन C असतं, जे निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतं। यासाठी रोज सकाळी नियमित काहीतरी खाल्ल्यानंतर निंबू रस पिया। नियमित गाजराचा रस प्या, यातील अँटीऑक्सिडेंट शरीरातील निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतं। आहारात ब्रोकोलीचा समावेश करा, यातील व्हिटॅमिन B5 आणि C शरीरातील निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतं। आहारात नियमित काकडीचा समावेश असावा, यातील शरीरातील हायड्रेट राहतं आणि निकोटीन बाहेर पडण्यास मदत होतं। नियमित 1 कप पाण्यात आल्याचा तुकडा गरम करून प्यायला मुळे यातील अँटीऑक्सिडेंट्स निकोटीन बाहेर काढण्यास मदत करतो। आहारात नियमित कोशिंबीरचा समावेश करावा, यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने ज्यामुळे निकोटीन बाहेर पडण्यास मदत होतं। दिवसभरातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्या, यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते। रोजच्या ब्रेकफास्टमध्ये अंकुरित कडधान्याचा समावेश करा, यात समावेश असलेल्या फायबरमुळे शरीरातील निकोटीन बाहेर पडण्यास मदत होते। तर फ्रेंड्स, आता आपण जाणून घेतले आहे की धूम्रपान केल्यामुळे आपल्या शरीराला किती नुकसान होतं व आपल्या शरीराला किती हानी पोहोचू शकते, व त्यापासून बचावासाठी मी काही उपाय पण सांगितले आहे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला योग्य वेळीच मिळत राहील। तर माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हमध्ये पण शेअर करा। So friend, take care, stay healthy. Thank you for watching my video.